विद्यार्थी मित्रांनो, कालच्या आपल्या पिरियडमध्ये म्हणजेच BA प्रथम वर्ष सेमिस्टर दुसरे पेपर तिसरा प्राचीन भारताचा इतिहास प्रारंभ ते 647 पर्यंत या पेपर मधील प्रकरण क्रमांक 2 सातवाहन वंश किंवा घराणे ज्याला म्हणतो, त्या सातवाहन घराण्याबद्दल पूर्ण माहिती पाहिली. त्याचबरोबर या सातवाहन घराण्यातला प्रभावी शासक म्हणजेच सातकर्णी प्रथम याची शेवटची माहिती पाहत असताना अर्धवट माहिती राहिली. सातकर्णी प्रथमची शेवटची जी माहिती राहिली होती ती म्हणजेच सातकर्णी प्रथम याने नर्मदेच्या खोऱ्यात व माळव्याच्या पश्चिमेला अशा पद्धतीने बलाढ्य असं राज्य निर्माण केलं. त्यानंतर त्यांनी वैदिक धर्माला राज्याश्रय दिला आणि मोरे साम्राज्याचा काही प्रांत जिंकल्यानंतर त्यांनी 2 अश्वमेध यज्ञ आणि 1 राजसूय यज्ञ केलं. त्याचबरोबर त्याच्या आयुष्यामध्ये जी कलिंगच्या युद्धात तो ठार झाला. त्यामुळे त्याचे 2 मुले जे अल्पवयीन मुले असल्यामुळे सातकर्णी प्रथम याचा पुत्र सातकर्णी प्रथम यांची जी काही पत्नी होती नायनिका, तिने काही काळ राज्यकारभार सांभाळला. पण या सातवाहन कालखंडामध्ये सातकर्णी प्रथमच्या मृत्यूनंतर जवळपास 1 शतक म्हणजे जवळपास 100 वर्ष त्या सातवाहन घराण्याचा साम्राज्याचा प्रभाव दिसून आला नाही जास्त प्रमाणात. पण त्यानंतर सातवाहन घराण्याची जी प्रतिष्ठा, मान सन्मान आणि जी बाब होती ती पूर्ण बाब पुन्हा एकदा सातवाहन घराण्याचा पुनर्जीवन करण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये ज्या राजानं केलं तो राजा म्हणजे राजा हाल. तर आज आपण राजा हाल जो सातवाहन वंश घराण्यातील शूर पराक्रमी शासक म्हणून ज्याला ओळखलं जातं, या राजा हाल बद्दल माहिती पाहणार आहोत. इतिहासामध्ये राजा हाल बद्दलची माहिती थोड्या प्रमाणात कमी आढळून येते, ती माहिती पाहू. काल आपण सातकर्णी प्रथम याची पूर्ण माहिती पाहिली आणि उर्वरित जो थोडक्यात शेवटचा भाग राहिला होता तो सुद्धा आता समजून घेतला सातकर्णी प्रथमचा. आता राजा हाल बद्दलची माहिती पाहणार आहोत. तर सातकर्णी पहिल्यानंतर जो सातवाहनाचा शासक प्रभावी असा शासक राहिला नाही. सातकर्णी प्रथमची पत्नी नागनिका तिने काही काळ मुलं लहान असल्यामुळे राज्यकारभार सांभाळला. त्याच्यानंतरच्या जे काही शासक होते त्याच्याबद्दलची जास्त माहिती म्हणजेच त्या शासकाबद्दलची माहिती पाहत असताना पहिल्या सातकर्णीनंतर वेदश्री, त्याच्यानंतर शक्तिश्री, त्याच्यानंतर सातकर्णी दुसरा हा राजसत्तेवर आला. मग या क्रमवारीत म्हणजे सातवाहन घराण्यातील 17वा शासक म्हणून राजा हाल याला ओळखलं जातं आणि याच्या नावापुढे राजा ही पदवी आढळून येते. तर राजा हाल बद्दलची माहिती पाहत असताना सातवाहन घराण्यातला हा 17वा शासक जो प्रसिद्ध राजा म्हणून उदयास आला, त्याने तत्कालीन स्थितीमध्ये प्राकृत नावाची जी भाषा, या भाषेमध्ये गाथा सप्तपदी हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये शृंगार रसात्मक म्हणजेच कला, जे काही वेगवेगळे चित्रण, स्त्री चित्रण किंवा नैसर्गिक चित्रण, शृंगार या बाबीचा उल्लेख किंवा रचना या गाथा सप्तपदी नावाच्या ग्रंथामध्ये आढळून येते. म्हणून राजा हाल या शासकाने गाथा सप्तपदी हा ग्रंथ लिहिला. परीक्षेमध्ये सुद्धा येऊ शकतं की गाथा सप्तपदी हा ग्रंथ कोणत्या राजाचा आहे, तर राजा हाल यांचा. त्याच्याच कालखंडात गुणाढ्य नावाचा एक व्यक्ती होऊन गेला.
आणि त्यांनी प्राकृत भाषेमध्ये बृहद्कथा नावाचा ग्रंथ लिहिला. या संदर्भात काहीच्या मतामध्ये निश्चितता आढळत नाही, पण गुणाढ्याची बृहद्कथा म्हणून इतिहासामध्ये ती प्रसिद्धीस आहे. म्हणजेच या राजा हालबद्दलची माहिती पाहत असताना सातकर्णी प्रथम नंतर 100 वर्षांनी म्हणजेच 17वा शासक, जो सातवाहन घराण्याचा शासक म्हणून ओळखला जातो, एक महान शासक, त्याचबरोबर कवी, आणि जे कवी आणि जे काही विद्वान असतील त्यांना राजाश्रय देणारा राजा, त्याचबरोबर स्वतः कवी असल्यामुळे त्यांनी गाथा सप्तपदी एक नामक एक मुक्त काव्य त्यांनी रचना केली. त्याचबरोबर त्याच्या राजदरबारात असणारा गुणाढ्य यांनी बृहत्कथा नावाचा काव्य रचलं. त्याचबरोबर राजा हाल याचा शासनकाळ म्हणजे कवी आणि पंडित विद्वान याला राजाश्रय देणारा काळ. त्याचबरोबर या राजाने व्याकरणावर आधारित ग्रंथ निर्मितीसाठी गुणाढ्य या व्यक्तीला प्रोत्साहित केलं आणि तंत्र नावाचं जे काही संस्कृत व्याकरण, त्याचबरोबर जे काही तंत्र नावाच्या संस्कृत व्याकरणाचे लेखक जे सर्व वर्मन हे सुद्धा तत्कालीन स्थितीमध्ये गुणाढ्य यांच्यासोबतच होते. म्हणजेच गुणाढ्य असेल, त्याचबरोबर तंत्र नावाचा जो काही संस्कृत व्याकरणावर आधारित ग्रंथ लिहिणारा लेखक सर्व वर्मन हा सुद्धा त्यांच्या राजाश्रयास होता. म्हणून राजा हाल याच्याबद्दलची माहिती पाहत असताना सातवाहन घराण्यातील ज्या काही महान शासकापैकी एक शासक म्हणून त्याची गणना केली जाते. कारण त्या काळामध्ये लिखित स्वरूपात ज्या ग्रंथ आढळले त्यावरून सातवाहनकालीन राजकीय, सामाजिक, धार्मिक या सर्व बाबीची उलगडा, त्याचबरोबर जे काही कला, कौशल्य आणि इतर बाबीला जे महत्त्व दिलं जायचं हे राजा हालच्या कार्य आणि कर्तबगारीवरून समजून येतं. तर राजा हाल याबद्दलची माहिती पाहत असताना हा राजा हाल हा तत्कालीन स्थितीमध्ये ज्याचा उल्लेख केला जातो की राजा हाल हा त्याच्या शासनकाळामध्ये एक नावलौकिक असं त्यांनी एक नाव कमावलं. आणि त्याच्या शासनकाळाचा जर विचार करता इसवी सन 20 ते इसवी सन 24 पर्यंत त्यांनी राज्यकारभार केला आणि त्याचा शासनकाळ हा कला, कौशल्य आणि विद्वान कवींचा राजाश्रय देणारा शासनकाळ म्हणून ठरला गेला. त्याच्या पुढे जाऊन आता या राजा हाल बद्दलची माहिती पाहिल्यानंतर पुढचा जो शासक आहे तो म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी. आता सातवाहन काळामध्ये अनेक शासक होऊन गेले, पण या 3च शासकांची माहिती का तर सातकर्णी प्रथम याच्या शासनकाळामध्ये साम्राज्याचा विस्तार, राजा हाल याच्या शासनकाळामध्ये कला, कौशल्य आणि विद्वान किंवा साहित्याला प्रोत्साहन, आणि गौतमीपुत्र सातकर्णी याच्या काळामध्ये सर्वोच्च असं स्थान निर्माण झालं सातवाहन साम्राज्याला. म्हणून गौतमीपुत्र सातकर्णीची माहिती पाहणं आवश्यक आहे. तर आता आपण गौतमीपुत्र सातकर्णी म्हणजेच या प्रकरणातील शेवटचा घटक किंवा जो 3 नंबरचा शासक, जो क्रमाने बघितला तर पराक्रमी शासकांची म्हणजे सातकर्णी प्रथम, राजा हाल आणि गौतमीपुत्र सातकर्णी याची माहिती पाहिजे. तर गौतमीपुत्र सातकर्णी याची माहिती पाहत असताना या राजाने आपल्या नावापुढेच आपल्या आईचं नाव म्हणजे गौतमीचा पुत्र म्हणून सर्वप्रथम आपल्या आईचं नाव लावून त्यानंतर स्वतःचं नाव लावलं. गौतमीपुत्र सातकर्णी याचा शासनकाळाचा विचार करता इसवी सन 70 ते इसवी सन 95 हा शासनकाळ आहे. सातवाहन घराण्याची जी स्थापना झाली होती इसवी सन पूर्व 235 ते इसवी सन
200 इसवी सन 235 मध्ये स्थापना झाली होती, इसवी सन पूर्व 235 मध्ये. त्याच्यानंतर कालगणना कमी कमी होत जाऊन पुन्हा इसवी सन आलं आणि गौतमीपुत्र सातकर्णी हा इसवी सन 70 ते 95 या काळामध्ये त्यांनी सत्ता गाजवली. आणि या गौतमीपुत्र सातकर्णी याच्या शासनकाळाचा जर विचार करता, काही काळ उत्तरेतून येणाऱ्या जे काही शक नावाच्या टोळ्या किंवा आक्रमणे सातवाहनाच्या काळामध्ये झाल्या. त्यांनी बराचसा प्रदेश जिंकून घेतला होता. मग गौतमीपुत्र सातकर्णीने ज्या शकाचे आक्रमणे किंवा जे काही युद्ध होत होतं याचा प्रतिकार केला आणि अशा स्थितीमध्ये जो या महाराष्ट्रामध्ये होणारे आक्रमणे हे परतवून लावण्याचं काम ही गौतमीपुत्र सातकर्णीने केले. असा उल्लेख नाशिक या ठिकाणच्या लेण्यामध्ये जो लेख कोरला गेला आहे, त्याची आई बलश्री या स्त्रीने जे लेख लिहिला गेला त्यावरून आढळून येतं. यावरून गौतमीपुत्र सातकर्णीच्या पराक्रमाची जी कल्पना येते, त्याने दक्षिणेकडील राज्य, त्याचबरोबर महाराष्ट्रातील शक क्षत्रपाचे राज्य आणि त्याचबरोबर नाशिक भागाचा शक क्षत्रप उसवदान या शासकाचा पराभव, त्याचबरोबर नहपान नावाच्या राजाचा पराभव, अशा प्रकारे नहपानाचा पराभव करून जे शकांचे पूर्णपणे उच्चाटन केले आणि महाराष्ट्रावर होणारे सततचे आक्रमण, सातवाहन राज्यावर होणारे आक्रमण पूर्ण रोखले. त्यांनी आपल्या राज्यामध्ये जो प्रदेश किंवा साम्राज्य विस्तार केला, साम्राज्य मिळवून घेतलं, तो म्हणजे मध्य भारत, अवंती, सौराष्ट्र आणि राजस्थान या राज्यातील बराचसा प्रदेश त्यांनी मिळवून घेतला. त्यांनी जे काही क्षत्रियांचे काही राज्य होतं ते राज्य जिंकून घेतलं. म्हणूनच त्याला गौतमीपुत्र सातकर्णीला क्षत्रियाचा मान उतरवून ठेवणारा राजा, म्हणजे क्षत्रिय जे बलाढ्य स्वतःला समजत होते उत्तर भारतातील, त्यांना शह देण्याचं काम करणारा शासक म्हणजेच गौतमीपुत्र सातकर्णी याचा उल्लेख केला जातो. आणि गौतमीपुत्र सातकर्णी यांच्या नाशिकच्या लेण्यात त्याची माता गौतमी बलश्री, मातेचं नाव गौतमी बलश्री होते. आपल्या पुत्राचा उल्लेख त्यांनी शिलालेखात केलेला आढळतो. आणि त्यांनी पुढे सुद्धा त्या शिलालेखात मांडलं की सक पल्लवयन निदपून, म्हणजेच शक, पल्लव आणि ग्रीक जे काही विदेशी शासक होते त्या सर्वांचा कर्दनकाळ किंवा त्यांना पराभूत करणारा सातवाहन कुलयश प्रतिष्ठानकर, म्हणजे सातवाहन कुळाचा यशस्वी करणारा म्हणजे सातवाहन कुळाला यश प्राप्त करून देणारा आणि पुन्हा एकदा सातवाहन घराण्याची प्रतिष्ठा स्थापन करणारा शासक म्हणून गौतमी सातकर्णीला ओळखलं जातं. त्याचबरोबर त्रिसमुद्र तोयपितवाहन, म्हणजेच शासकाचे घोडे 3 समुद्राचे पाणी प्यायले आहेत, किंवा म्हणजेच 3 समुद्रापर्यंत त्याची सत्ता पसरली आहे, असा शासक म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी. असे वर्णन गौतमीपुत्र सातकर्णीबद्दल आढळून येते. त्याचे राज्य हिंदी, बंगाल आणि अरबी या 3 समुद्रापर्यंत जाऊन मिळाले होते, म्हणजे 3 समुद्रापर्यंत पसरले होते. म्हणून 3 समुद्राचे पाणी पिणारे ज्या शासकाचे घोडे 3 समुद्राचे पाणी पित होते तो म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी. त्यामुळे त्याला त्रिसमुद्र तोयपितवाहन म्हणून ओळखलं जातं. नाशिक या जिल्ह्यामध्ये जोगटेंबी येथे एक उत्खनन झालं आणि या उत्खननामध्ये जी नाणी सापडली आहेत त्यात शक राजा नहपान याची नाणी आहेत आणि या नाण्यावर गौतमीपुत्र सातकर्णीच्या मुद्रा
पुन्हा उमटविले आहेत. म्हणजेच जो नहपान राजा होता त्याचा पराभव केल्यानंतर स्वतःची शासन व्यवस्था निर्माण करून त्या नाण्याच्या उलट बाजूला ही गौतमीपुत्र सातकर्णीची नाणी आढळून येतात. त्याचबरोबर विशेष म्हणजे या गौतमीपुत्र सातकर्णी याच्या नावावरून म्हणजे गौतमीपुत्र आपल्या मुद्रावर किंवा आपल्या नाण्यावर आपल्या आईविषयी जो अभिमान त्यांनी बाळगला म्हणून स्वतःच्या नावा अगोदर तत्कालीन स्थितीमध्ये गौतमीपुत्र म्हणून घेण्याची किंवा मुद्रेवर गौतमीपुत्र सातकर्णी असा त्यांनी उल्लेख आढळला. म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये गौतमीपुत्र सातकर्णीने मातृकुळ म्हणजेच वडिलापेक्षा आईला जास्त महत्त्व दिलं आणि आईचं मात्र नाम हे तत्कालीन स्थितीमध्ये आपल्या नावापुढे लावून घेतलं आणि ही पद्धत पुढे तशीच चालू राहिली काही काळ. आणि गौतमीपुत्र सातकर्णी हा विद्वानाचा राजाश्रय देणारा म्हणजेच जे विद्वान कवी असणाऱ्या लोकांना राजाश्रय देणारा, त्याचबरोबर प्रजाहित दक्ष प्रजेच्या कल्याणासाठी काम करणारा, सर्व धर्म समभाव मानून वैदिक जे धर्म आहे या वैदिक धर्माला मानणारा उपासक असणारा, त्याचबरोबर अन्य जे धर्म आहेत त्याला परधर्म सहिष्णुता म्हणजेच अन्य धर्माशी सुद्धा चांगल्या पद्धतीने वागणारा हा गौतमीपुत्र सातकर्णी हा शासक होऊन गेला. आता या गौतमीपुत्र सातकर्णी याच्या शासन काळामध्ये ज्या महत्त्वपूर्ण बाबी शक असेल, क्षत्रप असेल किंवा अन्य जे शासक आहेत, जो विदेशातून येणारे शासक आणि त्यांनी भारतावर सतत आक्रमणे करून ज्या हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांचा पूर्ण बंदोबस्त केला. त्याचबरोबर उत्तर बाजूमध्ये किंवा उत्तरेमध्ये असणारे महत्त्वपूर्ण जे काही शासक, ज्यामध्ये मध्य भारत असेल, अवंती असेल, सौराष्ट्र असेल, राजस्थानातील काही राजे असतील, यांची सुद्धा सत्ता पूर्णपणे मिळवून घेण्याचा प्रयत्न केला आणि 3 समुद्रापर्यंत म्हणजे हिंदी, बंगाल व अरबी समुद्रापर्यंत ज्याच्या साम्राज्याचा विस्तार झाला तो शासक म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी यांनी विस्तार केला आणि आपल्या आईचा उद्धार किंवा आईच्या नावाचा उल्लेख आपल्या नावा अगोदर करण्याचं काम केलं. म्हणूनच गौतमीपुत्र सातकर्णीला सातवाहन कुलय प्रतिष्ठान कर म्हणजेच सातवाहन कुळाचा प्रतिष्ठा वाढवणारा, यश मिळवून देणारा आणि 3 समुद्रापर्यंत स्वतःच्या साम्राज्य विस्तार वाढवल्यामुळे त्रिसमुद्रतोय पीतवाहन म्हणून त्याचा उल्लेख अभिलेखामध्ये आढळून येतो. या सर्व बाबीवरून सातवाहन घराणे आणि सातवाहन घराण्याची प्रतिष्ठा कशा पद्धतीची होती हे आपल्याला समजून येते. तर आत्तापर्यंत जी आपण माहिती पाहिली ती माहिती म्हणजेच जे सातवाहन घराणे ज्याच्यामध्ये सातकर्णी प्रथम, राजा हाल आणि गौतमीपुत्र सातकर्णी याबद्दलची माहिती आढळून येते. म्हणजेच गौतमीपुत्र सातकर्णीची जी राजधानी गोदावरी काठी प्रतिष्ठान ज्याला पैठण आपण म्हणतो आणि त्या शासकाने उत्तर भारत आणि दक्षिण भारत या दोनही ठिकाणची सत्ता पूर्णपणे मिळवली आणि साम्राज्याचा विस्तार त्याने केलेला आढळून येतो. अशा या सातवाहन घराण्यातील महान शासक म्हणजे 3 शासकांची माहिती संपूर्णपणे आपण अभ्यासली आणि या माहितीवरून सातवाहन घराणं जे 460 वर्ष भारतामध्ये टिकून राहिलं किंवा महाराष्ट्रामध्ये टिकून राहिलं, त्या 460 वर्षाच्या कालखंडामध्ये जे अनेक राजे होऊन गेले, हा तर 17वा शासक म्हणजेच जो राजा हाल हा 17वा शासक 100 वर्षानंतर म्हणजे सातकर्णी प्रथम नंतर आलेला शासक. त्यांनी कलागुणाला प्रोत्साहन दिलं. गौतमीपुत्र सातकर्णीने साम्राज्य विस्तार वाढवण्याचं काम केलं. अशा पद्धतीने जे शासक आपल्या साम्राज्याचा विस्तार वाढ करण्याचं काम केलं, अशा सर्व सातवाहनकालीन 3 शासकांची माहिती आपण संपूर्णपणे आजच्या पिरियडमध्ये अभ्यासली. गौतमीपुत्र सातकर्णीबद्दल जी अधिकची माहिती म्हणजेच एक मुद्दा राहिला तो म्हणजेच जो गौतमीपुत्र सातकर्णी हा
23वा शासक यांनी तत्कालीन स्थितीमध्ये जे काही वैदिक धर्माला जे काही प्रोत्साहन दिलं, त्याचबरोबर अन्य धर्माला सुद्धा प्रोत्साहन देण्याचं काम केलं होतं. त्यांनी राजाराय, व्यंकटस्वामी, त्याचबरोबर विंध्य नरेश अशा प्रकारच्या ज्या काही उपाध्याय धारण केल्या. त्याचबरोबर बौद्ध संघ आणि जो भिक्षू संघ आहे यांना कर्जम नावाचं गाव हे दान म्हणून दिलं गेलं. त्याचबरोबर या गौतमीपुत्र सातकर्णी यांनी तत्कालीन स्थितीमध्ये त्याच्या कालखंडातील 8,000 शिक्के सापडले गेले आणि ते 8,000 जे काही शिक्के म्हणजेच तत्कालीन स्थितीमध्ये एका बाजूला नहपान आणि दुसऱ्या बाजूला गौतमीपुत्र सातकर्णी यांची नाणी आढळून येतात, नाव आढळून येतो. म्हणजेच एवढा साम्राज्य विस्तार हा गौतमीपुत्र सातकर्णी याच्या काळामध्ये झाला होता आणि तो एकमात्र ब्राह्मण आणि अद्वितीय म्हणजेच वैदिक धर्माला प्रोत्साहन करणारा एक शासक म्हणून तत्कालीन स्थितीमध्ये ओळखलं जातं. म्हणजे त्याला राजाराम, व्यंकटस्वामी, विंध्य नरेश अशा प्रकारच्या पदव्यासुद्धा त्यांनी धारण केल्याचे विविध शिलालेख, विविध जी काय त्याची नाणी आहेत त्याच्यावरून आढळून येतं. तर आतापर्यंत आपण जी ही सर्व माहिती पाहिली ती सातवाहन घराण्यावरली पाहिली. तर उद्याच्या पिरियडमध्ये आपण जी सातवाहन घराणे त्याच्यामध्ये सातकर्णी प्रथम, राजा हाल आणि गौतमीपुत्र सातकर्णी या आधारावर जे काही प्रश्न आणि त्याचे उत्तरे असतील ते पूर्णपणे अभ्यासणार आहोत.